बोला बोला पुढचं द्या बोला. कुठलं घ्यायचं बोला द्या. आंबा बी तुमच्या आता गळ्यामध्ये गा माळ लोळती आबाबाने खेळताना आंबा पटपट बोलायचं. बरं जाऊ पुढचं कुठलं घ्यायचं.
नाही जायचं. घ्या मान्य. शांत. याला अजून आहे का कोण? चतुर्सिंगीचा अवघड घाट आले चालत नाग मोडी घ्यायचं देवा 18 म्हणजे सप्तशृंगी माता. 18 म्हणजे वाली. आता जमल्या बाया गुण गाया आता चंद्र लाज लागा पटापट गजर तुमच्या नावाचा नाथडे वेत्र नाथडे विश्वास पत्र नाथ प्रवेश वेत्री नाथडे वेत्री नाथ इत्रू नाथ रे कैश वेत्रिका हाथ नाकडे वेकला हाथ रे अरे देवर वाजे बडबडा अरे नाथा सोन्याचा उंबरा आणखी कोणाच्या अजून वारे
मांड सरी अगं नवळत या ग सया येणाईची गंगाळी भर खेळायचं बरं पडतं येडा माहिती जागेवर मरत आहे अगं डोंगर गर झाला काळूबाई डोंगर अंदाजी पाठून कावा केली रात चालवाय माझी आली कळलं अगं सकाळी सकाळी बापस रामबा उधर 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 रेणुका उधर
थोड्या घरात मामाचे पाय हे बघा आता आपण जे केलंय 5 पावलीचं हा काय हे 5 पावलीचा अर्थ याचा असा असतो की आपण प्रत्येक वेळेस पाहतो की जागरण गोंधळ वगैरे असेल तर 5 पावलीला आपण वाजवत गाजवत 5 पावली घेऊन जातो. तिथे काहीतरी 5 देव मानतात, निवेद मानतात आणि माघारी फिरतात. पण याचं महत्व तुम्हाला माहिती काय असतं? 5 पावली म्हणजे प्रत्येक देवाला आपण जातो. म्हणजे तुळजापूरला गेले, त्यांचं वारं येडायला गेले, सगळीकडे वारं फिरून येतो. पण 5 पावलीचा अर्थ असा असतो जे देव आपण आणतो ठीक आहे त्याची 5 पावली करण्यासाठी म्हणजे आपण मार्गावरती येतो. मार्गावरती यासाठी करायचं आपण जे मेन देव आपण ते करतो. पण आपल्या गावातले राहिलेले सुरलेले देव, वेशीवरची लक्ष्मी, वेशीवरचं वैवेता बाबा, भैरवनाथ, नाथांचं असतं. परत तुमच्या गावदेवी असते, गावातले देव असतात कुठले कुठले, त्यांना आपला निवेद पोचतो का? नाही पोचत. मग हे काय करायचं आपण 5 पावली याचा अर्थ की आहे ना सगळ्या देवाचं एकच घट मांडायचं इथं म्हणजे 5 पावली भरायची आणि ते सर्वांना निवेद दाखवायचा. निवेद दाखवून काय म्हणायचं की निमंत्रण द्यायचं. आज जो आपला गेनमाईचा कार्यक्रम होतो, जो आपला गोंधळ होतो, त्या गोंधळावरती उरलेले सुरलेले जीव पण देव चुकून माकून आपल्याकडनं राहिला असेल काही, कोणाला निवेद पाणी करायचं तर त्यांना देवांना विनवणी करायची, चुकून आल्याचं माफ करावं आणि निवेद तुम्हाला पोच करून तुम्ही आमच्या घटावरती या. म्हणजे जो आपण रात्री घट भरणार आहे, जगदंबेचा खंडोबाचा जो घट भरणार आहे त्या घटावरती सर्वांना निमंत्रण द्यायचं. हा 5 पावलीचा अर्थ असतो. आता 5 पावली आपण करतो ना आपण काय करतो तसंच निघून जातो. एखादं लहान मूल ओलांडतं किंवा कोणी काही म्हणजे जाताना गाडी वगैरे, मग आपण एवढं मानपाने आपण करायचं रस्त्यामध्ये. आणि ते आपण काय करतो ज्यावेळेस आपलं होईल ना का कार्यक्रम वगैरे आपण आपले देव वगैरे घेऊन जातो. हे कुत्रे वगैरे असेल तर आपण निवेद खाऊ घालायचं, बाकीचं आपण उचलून एका साईडला ठेवू शकतो. म्हणजे कोणाच्या पायात पण येणार नाही काय नाही, तसं काय नाही. आपण एकदम मानपान दिलं देवाला पोचतो. आता आपण हे कापणार आहेत काय कोह. काही त्यांची इच्छा असते की कार्यक्रम करते मग बकर पाहिजे संध्याकाळी खायला प्यायला नाही का, बरोबर ना? असते का नाही? करतात नाही बकर कापतं का नाही घरी? हा काय काहींचं म्हणणं असतं की जागरण गोंधळ वगैरे. आता माझ्याकडे कार्यक्रम येतात बरं का. एक कार्यक्रम आला होता. ते काय म्हणतात आम्हाला आहे ना कार्यक्रम करायचं पण आम्हाला बकरच कापायचंय. काय म्हणतात? बकरच कापायचं. पण बकर आपण कापत नाही. काय कुठलाही कार्यक्रम करतो आपण, कुठलाही म्हणजे किती मोठा कार्यक्रम करा, मस्त खातो पितो सर्वे, पण देवाच्या नावाखाली आपण पशु हत्या करायची नाही. देवाच्या नावाखाली बकरं कापायचं नाही. काय करतो आपण बकरं कापतो आणि घरात खातो सगळेजण. आणि त्याच्यामध्ये मला भेटलं नाही, तुला भेटलं नाही, मग दारुडे बेवडे लपून छपून इकडे चकणा बिकणा असं करून खातात, बरोबर ना? तर याचा अर्थ की तसलं आपलं रखरख नको, कोणाची भांडणं नको, अगदी आनंदाने आपण 4 पैसे खर्च करतो. त्यासाठी खर्च करतो जगदंबा आपल्या घरी यावं, कार्यक्रम करावा यासाठी. मग आपण हे बघा त्यामुळे आपण काय करतो बकर म्हणतात, पण बकर नावाचा आपण एक बळी दिला जातो. हे कोवा म्हणजे 12 बकऱ्याचं बळी म्हणलं जातं. हे कोवा कापले की देवाला 2-4 बकरे पोचल्यासारखं दैत्याला.
देव हा भक्तीचा भुकेल आहे, बरोबर ना? हा, देव हा भक्तीचा भुकेल आणि आपण खायचे मटण बिटन. त्यामुळे ना कापताना बकरच कापायचं. कोणी कुठलाही गुरु करा, कुठलाही गेनमायला कोणताही गुरु करा किंवा कार्यक्रम करा, जागरूक होता, लाखोनी खर्च करा, पण बकर कोंबडं कोणी कापू नका देवाच्या नावाखाली. फक्त आपण कोवा जरी कापली की देवाला ते पोचवतात. ठीक आहे. आता हे बकरं म्हणजे काय, दैत्याला कोवा कापतो म्हणजे देवाला मान्य होईल. आणि कोणी जर म्हटलं तुम्ही बकरच नाही कापलं त्यामुळे तुम्हाला मान्य नाही झालं, गेनमा रुजू नाही झाली, काय व्हायचं त्रास तो मला होईल, म्हणायचं गुरुला होईल. काय कापू मग बघू दे. कापू ना घर मालक, नक्की पाया पडा पाया पडा. पाय पड एकदा. नाही, देवाच्या बकऱ्याच्या पडली गेला. आता तुम्ही व्हिडिओ पाहतो, तुम्ही तुळजापूरमध्ये बकरं कापतात माहिती, होमात बकरं कापतं. मग काय त्यांचं म्हणणं असेल की देवाची तो बकरं कापताना आपण काय बकरं गुरु काही सांगता असं म्हणून, बरोबर ना? तसं नाहीये बघा. होमात जे बकरं पडतं बरोबर, ते बकरं पूर्ण काय होतं, धडासकट होमात जळतं, बरोबर ना? ते दैत्याला 1 वर्षातून एकदा बळी असतं. पण आपण इथं काय करतो, कापतो आणि घरी घेऊन खातो. हा, बरोबर, भांडणं करत बसता मग. हा, मग आम्हाला त्रास, मध्येच कार्यक्रम बंद करा, कार्यक्रम उठवा, हे करा ते करा. हा, कापू का घर मालक? म्हणजे तुमची इच्छा, माझ्या नाही. बापरे, लेणी बर दिसते बकर. शिस्त आहे का नाही? काय माहिती आता असतो. हा, हात तर कमी आणलं. गुलाल घ्या हातात, ते गुलाल लावायचं. गुलाल पटकन टाकायचं. त्या ताईच्या हातात देतात थोडा. कापा काप टाका लवकर, पटकन टाक, पण असं पसरवा, असं पसरवा त्याला. रात्र लागतं इथं. बस थोडस फिरत, बस थोडस. रक्त तर मजबूत काढलं काय, लाल दिसलं पाहिजे, फिरव पूर्ण बस झाली. सर हे बघ, हे आपण बकरं कापल्यासारखं, आणि हे लाल म्हणजे असं सांगतात का कार्यक्रम मध्ये? ऐकलंय की तुम्ही? खरं सांगा. ऐकलं नाही, पण ते समजतं ना लगेच, पण माहिती पण पाहिजे ना, बरं का नाही? तर पाया पडा आणि दक्षिणा ठेवा बकर कापल्याची. आज छान खेळ.